अगं बाई, आपण आमचं नशीब मोठंच म्हणायचं. खरं तर आम्ही बोलणारच नव्हतो. आमच्याकडून काही आगळीक घडली का? आमच्याकडे काल पाहिलंही नाही. पाहिलं तर खूप सुंदर दिसत होतात तुम्ही काल. फुलांचा गजरा, नाकात मोत्यांची नथ, वज्रटिका, बाजूबंद, लक्ष्मी हार आणि आमच्या आवडत्या रंगाची पैठणी. बघितलं तर नाही. मग एवढं लक्षात कसं राहिलं? न बघताही आम्हाला बरंच काही दिसतं. खूप खूप बोलायचं होतं आम्हाला. आपण पन्हाळ्याला कसे अडकलात, कसे फसलात, पण आमच्यापर्यंत एकही खबर वेळेवर पोहोचली नाही. मग आम्ही राणीसाहेब असल्याचा काय मतलब? आम्ही सुटलो ते महत्वाचं नाही आहेच, पण सुटलात आणि पुन्हा अडकलात शंभूराजांच्या मायेत. त्याने आम्हाला सोडलंच नाही. असे बिलगून झोपले होते आम्हाला की आम्हालाही त्यांना सोडून येणं कठीण झालं. फार हळवा पोर आहे. हळवे आहेत पण हट्टी सुद्धा. आणि हट्टी आहेत त्याहून दुप्पट रागीट. राग लगेच येतो. अगदी सईबाईंवर गेलेत. त्याही अगदी अशाच होत्या, हळव्या, प्रेमळ. म्हणजे आमच्यात प्रेमळपणा नाहीये का? सोयराब, सईबाईंचा प्रेमळपणा हा पिकलेल्या आंब्यासारखा. आणि आमचा गाभोळलेल्या चिंचेसारखा. अरे देवा, आम्ही श्रीफळासारखे. तुमच्या हृदयात अमृताचा झरा. म्हणून तर शंभूराजेंबद्दल तुम्हाला इतकी कणाव, इतकी काळजी. शंभू बाळ म्हणजे राजगडावरचा बाळकृष्णच हो. क्षणभरही सोडलं नसेल त्यांनी तुम्हास. खूप लाघवी आहेत ते. खूप गोड बोलतात, गोड हसतात. भान हरपून जातं. आम्हाला ठाऊक होतं ते तुम्हाला सोडणार नाहीत. आणि त्यांनी तेवढा दोसराही काढला होता आपला. आम्ही जवळ घेऊन झोपायचो, पण ते उठून खिडकीतून पन्हाळ्याच्या दिशेने बघायचे. फार हळवे होतात तुमच्यासाठी ते. हो ना. आता आल्यानंतर आम्हीही पाहिलं ते. खरं तर सई राणीसाहेब गेल्या, पण हा अनमोल ठेवा दिलाय आपल्याला. अगदी सई राणीसाहेबांसारखाच स्वभाव, तेच प्रेम, तोच लढिवाळपणा, हळवेपणा. आज सईबाई असत्या तर किती हरकून गेल्या असत्या त्या. पुतळा राणीसाहेब शंभूराजे हे आई विना पोरतो. त्यास तुम्ही कधीही अंतर देणार नाही असं वचन द्या आम्हास. आमचं वचन. आम्ही त्यांना कधीच अंतर देणार नाही. जोहरचे काय करायचे? जौहरलाही सबक शिकवायलाच पाहिजे.
हल्ला करायचा आपण का? हल्ला नाही, जौहरला मारायचंच, पण तलवारीनं नाही, लेखणीनं. शंभूराजे, मानाजी काय झालं? अहो, पायात बाबळीचं काटं मोडलं. एक काढला उपसून, परत दुसरं मोडलं. परंतु काट्यात गेलेच का ते? फुलं आणि वेल आणण्यासाठी. म्या म्हणलो काढतो काटा, अहो पण हातच लावू देत नाही. येऊ काय, काटा आहे माझ्याकडं. आणा त्या नाही. या शंभूराजे, चला इथे असं छान पैकी बसा. बघू काटा, बघू. शंभू बाळा, आता बघा हं, आम्ही काट्यानं काटा कसा काढतो ते. हं, शामराज पंत, घ्या लिहून. सरदार सलाबत खान सिद्धी जोहर यास आमचा प्रणाम. आपण शूर सेनानी, परंतु आपण आमच्यावर रहमदिल झालात म्हणून वेढ्यातून आम्ही सही सलामत बाहेर पडलो. आम्ही दिलेल्या शब्दाची जाण ठेवून उरलेली रक्कम 1,00,000 होऊन लवकरच कर्नूलला रवाना करू. पंत, मोहर उठवा आणि पाठवा. राजे, हे पत्र सिद्धी जौहरच्या हातात मिळेल त्याची तजवीज करतो. नाही शामराज पंत, पत्र जौहरच्या हाती नाही तर बादशहांच्या हेरांच्या हाती लागेल असं करा. म्हणजे पत्र विजापुरी जाईल. सुरेख. पत्र वाचून बादशाह नाराज होईल, त्याचा शक सच्चाईत बदलेल, मग तो जोहरला ठार मारेल. वा राजे वा. यालाच म्हणतात काट्याने काटा काढणे. पाहिलं शंभूबाई, काटा निघाला. आबा, आपली गोष्ट सांगता सांगता राहिली. कोणाचा हात छाटला, कोणाचा पाय गेला, कोणी बलिदान दिलं, कोणी धारातीर्थी पडला. ती माणसं मोठी, त्यांना समजला स्वराज्याचा खरा अर्थ. काय झाले? बाजी प्रभू देशपांडे आठवले. शिवा काशीद, बांदल देशमुख सगळ्यांचीच आठवण आली. जगदंब. अरे थांबा थांबा, कोण तुम्ही आणि कुठनं आलासा? आम्ही पन्हाळ्यावरून आलो जी. ते ठीक आहे व, पर नाव काय तुमचं? आईबाचं नाव घेणार नाही, पण मी सांगतो, माझ्या बाचं नाव शिवा काशीद. अरे अरे, शिवा काशीदची माणसं तुम्ही होय. हे धन्य झालोय बघा तुम्हासनी पाहून. जावा जावा, जखमनाम्याचा दरबार कवा सुरू झाला, जावा. होय. जखमनाम्याच्या या दरबारात तलवारीच्या पात्याचा पहिला मान जातो तो बांदल देशमुख यांना. बांदलांनी मोठी शर्त केली. 200 बांदल स्वराज्याच्या कामी खर्ची पडले.
त्यांच्या या अतुलनीय पराक्रमामुळे आम्ही तुम्हास इथे दिसतो आहोत. बांदल यांना दरबारातलं मानाचं पान. हो साहेब. आम्ही बांदल 200 होतो, 200 लढलो. अजून 400 तयार आहेत. स्वराज्यासाठी जीवाची पर्वा करणारे आम्ही बांदल नाही. बांदल भांडल, रगात सांडल, गनिम कांडल, पण स्वराज्यासाठीच त्याची तलवार नांदल. हर हर जगदंब. कान्होजी काका जेथे या. कान्होजी काका, आपला ही अतुल पराक्रम आम्हास बांदल आणि जेधे हे हनुमान अंगदासारखे. बाजी प्रभू देशपांडे, त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलावं. साहेब कामी मरण पत्करले. आपण खेळण्यास पोहोचेपर्यंत गनिमास खिंड ओलांडून देत नाहीत म्हणाले गेले. इशारतीची तोफ ऐकली तेव्हा प्राण सोडला. या मोराजी, आपल्या वडिलांचा मान स्वीकारा. सिद्धी हिलाल या. स्वराज्यापायी आपण आपले 5 पुत्र गमावलेत. हा शिवाजी राजा तुम्हाला देऊन देऊन काय देणार. यापुढे तुम्ही आम्हास भावाप्रमाणे. शिवा काशीद, त्याने तर आमच्यासाठी मृत्यूला मिठी मारली. त्यांचे ऋण कसे फेडायचे. यापुढे त्यांचं कुटुंब हे राजगडावर मानाचं असेल. त्यांच्या पत्नीस मेण्याचा मान. चोळी बांगडी म्हणून 2 गावांचं उत्पन्न लावून देत आहोत. यापुढे त्यांच्या पायात काटा टोचला तर कळ राजगडास येईल. हो साहेब, आपल्या करा हस्ते. स्वराज्यासाठी हसत हसत मृत्यू पत्करला. धन्य तो शिवा, धन्य त्याचे मायबाप. थांबा. तुझे आबा गेले म्हणून आम्हाला आमचे आबा मिळाले. ही घे तलवार भेट. आणि मोठं झाल्यावर आमच्या फौजेत ये. येशील ना. हो. काय म्हणायचं या वागण्याला. कसलाच धरबंद नाही. भर दरबारातून उठून गेले शंभूराज. रीतिरिवाज मोडला. का ग, तुला रीतिरिवाज मोडला ते दिसलं शंभूराजांनी.
पर त्या पोराच्या कमरेला तलवार बांधली ते नाही दिसलं वय ग? का खुपतं तुला माझ्या लेकराचं कौतुक? अगं हो हो हो, सहज आली आणि सुवासीन झाली म्हणून माझं लेकरू. दूध पाजलं म्हणून मोठेपणा नका घेऊस. मला नाही हवं मोठेपणाची. मला माझी पायरी चांगली ठाव आहे. पर तू बी तुझी पायरी सोडू नगस. अनेक शंभूराज युवराज आहेत आणि ते युवराजासारखेच वागणार. फक्त चाकरानं कसं चाकरासारखं राहावं. साखरासारखं? वय चाकरासारखंच. नाहीतर भोसल्यांचा पाहुणचार बघितलायस. भोसल्यांचा राग नाही अजून कळला. तो जेव्हा कळल ना तेव्हा या धाराऊची आठवण येईल. ए धारा, मी सोयरा राणी सरकारांच्या माहेरची हाय. म्हणूनच सांगतीये नीट वाग. नग उगाच त्यांचं नाव खराब करूस. आणि हो, शंभू राजांच्या खोड्या काढू नगस. बर बर. आऊसाहेब, हे पुण्याचे शंकर भट मोठे ज्ञानी पंडित आहेत. पैठणला वास्तव्य होते यांचे बरेच दिवस. काय काम काढलं? युवराजांना शिकवायची खूप इच्छा आहे. आणि आऊसाहेब, युवराजांचे वय आता शिकवण्या योग्य झाले आहे. शिवबाशी बोलून घ्या, त्यांच्याबद्दल माहित करून घ्या. आऊसाहेब, मी वेदपारंगत आहे. ज्योतिषशास्त्रात मोठी गती आहे. नाडी परीक्षाही अवगत आहे. हस्त सामुद्रिक, आयुर्वेद, संस्कृत, गणित या सर्व विद्या म्हणजे माझ्या हाताचा मळ आहे. पैठणमध्ये येणाऱ्या प्रत्येक महापंडितास मी हरवले आहे. असा ज्ञानी गुरु युवराजांना भेटणे हा तर मोठा योग आहे खरं तर. तेही खरंच आहे. आम्ही शिवबाशी बोलून घेतो. आऊसाहेब, आऊसाहेब, काय झालं राणूबाई? शंभूराजेंनी आम्हास एक प्रश्न विचारला आहे. बघा, शिक्षक आले की पाठोपाठ प्रश्नही आला. काय विचारलं शंभूराजेंनी? त्यांनी विचारलं, स्वराज्यातील सर्वात पवित्र स्थान कोणतं? आम्ही सांगितलं राजगड आणि अंबिका म्हणाली शिवनेरी. आऊसाहेब, ही दोन्ही उत्तरं चुकीची आहेत. शंकर भट, आपण सर्वज्ञ आहात. आपण सांगा, स्वराज्यातील पवित्र स्थान? उत्तर सोपे आहे. राजांनी स्वराज्याची शपथ घेतली ते रायरेश्वराचं मंदिर सर्वात पवित्र. शंभूराजे, उत्तर बरोबर आहे ना? नाही. शंभूराजे, आता आपण सांगा, पवित्र स्थान कोणतं येते? स्वराज्यातील पवित्र स्थान एकच. आपले पाय. उत्तर चुकीचं आहे. बिलकुल नाही. आऊसाहेबांच्या चरणाखेरीज पवित्र स्थान असूच शकत नाही. शंभूराजे आहेतच मोठे हुशार, नेहमीच वेगळा विचार करतात. आऊसाहेब, युवराजांची विचार पद्धती वेगळी आहे. बुद्धिमत्ता ही विलक्षण आहे. त्यांना शिकवायची पात्रता माझी नाही. त्यांच्यासाठी आपण सामर्थ्यशाली गुरु शोधावा. आज्ञा असावी आऊसाहेब.